नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एमएसटी सीट 2026 ची क्वेश्चनची सिरीज घेऊन आहे. तर आज आपण फर्स्ट टॉपिक बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह आणि ट्रिग्नॉमेट्री या दोन्ही चॅप्टरचा कंबाईन मध्ये हा क्वेश्चन आहे. चला तर मग आपण क्वेश्चन बघूया. इफ y इक्वल टू कॉस स्क्वेअर ऑफ कॉट इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काही इम्पॉर्टंट पॉईंट पहिला जाणून घेऊ. फर्स्ट पॉईंट आहे कॉस कॉस ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स. हा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री मधला पॉईंट आहे. समजा बाहेरच्या साईडला कॉस असले तर इथं कॉस इन्व्हर्स असला तर एक्स होऊ शकतो. म्हणजे इथे काय आपल्याकडे, जर इथं कॉस स्क्वेअर आहे, इथं कोण आहे, कॉट इन्व्हर्स आहे. म्हणजे इथं कॉटच्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे, इथं कॉस इन्व्हर्स पाहिजे. तर आपलं काय होणार, हा कॉस कट होणार आणि आपल्याकडे फक्त एक्स राहणार. अजून एक सेकंड असतं, समजा कॉस स्क्वेअर एक्स, ही गोष्ट आपण कशी लिहू शकतो, कॉस ऑफ एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्या पद्धतीनेही लिहू शकतो. म्हणजे ही गोष्ट कशी येणार, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग कॉस आधी कॉस झालं का नाही, कट होणार. मग आता आपण फर्स्ट स्टेप काय, इथं काय आहे आपल्याकडे, कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स आहे. हे आपण पुट करून त्या ठिकाणी आपण काय करणार, कॉस इनवर्स एक्स. समजा इथं साइन असतं तर आपण इथं साइन इनवर्स आत केलं असतं. जर टॅन असतं तर आत टॅन इनवर्स केलं असतं. त्यामुळे आता इथं कॉस आहे तर इथं कॉट इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स आहे. त्याच्याऐवजी इथं काय करूया, कॉस इनवर्स मध्ये आणूया. त्यासाठी फर्स्ट पुट करूया टी इक्वल टू कॉट इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स 1 प्लस इनवर्स ट्रिग्नॉमेट्री यूज करणार आहे. कॉट इनवर्स इकडे पुट केल्यावर हा इकडे गेल्यावर काय येणार, इथे कॉट ऑफ टी यांना मिळणार आणि हा अंडर रूट 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स. आणि आता ही अंडर रूट मधली व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो, अंडर रूट 1 मायनस एक्स अंडर रूट 1 प्लस एक्स. आता कॉट टी हा ट्रिग्नॉमेट्री मध्ये काय असतो, कॉट टी हा ट्रिग्नॉमेट्री मध्ये आपण ह्याला म्हणलं जातं ऍडजेसंट अपॉन अपोजिट. बाय पायथागोरस थेरमनी आपण काय काढणार आहे, हायपोटेनस काढणार आहे. म्हणजे समजा इथं आपल्याकडे काय आहे, अपोजिट आहे, इथं ऍडजेसंट आहे, तर आपण थर्ड बाजू हायपोटेनस काढलं तर इथं आपण काय तयार करणार, कॉस ऑफ टी. कॉस ऑफ टी ट्रिग्नॉमेट्री मध्ये काय असतं ते तर आपल्याला माहिती आहे, कॉस ऑफ टी ट्रिग्नॉमेट्री मध्ये असतं ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस. म्हणजे आता आपल्याकडे काय आहे, कॉट ऑफ टी. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कॉस ऑफ टी. चला तर मग आपण फाइंड करूया. पण इथं काय वापरणार आहे, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम तर माहितीच आपल्या सगळ्यांना. बघा, ह्या ऑलवेज ह्या राईट अँगलच्या अपोजिट साइड असते हायपोटेनस. ह्या अँगलची अपोजिट साइड असते ऑलवेज अपोजिट साइड आणि राहिलेला असतो ऍडजेसंट. म्हणजेच ह्याचा फॉर्म्युला काय, हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू अपोजिटचा स्क्वेअर प्लस ऍडजेसंटचा स्क्वेअर. आता बघा आपल्याला अपोजिट काय आहे, अंडर रूट 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. ऍडजस्टंट साइड काय, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. आता अंडर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतं, अंडर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतं, मग आपल्याला मिळते 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स. ह्या एक्सला एक्स कट झाला, आपल्याला काय फायनल आन्सर मिळालं 2. म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर आपल्याला मिळाला 2. तर आपलं फायनल आन्सर मिळतं हायपोटेनस इक्वल टू अंडर रूट 2. म्हणजेच आपल्याला ह्यावरून हायपोटेनस आपल्याला अंडर रूट 2 मिळाला. तर आपल्याला कॉस ऑफ टी काय मिळालं, कॉस ऑफ टी इक्वल टू ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, ऍडजेसंट म्हणजे काय, अंडर रूट 1 मायनस एक्स आणि हायपोटेनसचा अर्थ काय, अंडर रूट 2. हे आपण आताच फाइंड केलंय. म्हणजेच आपल्याला फायनल मिळालं 1 मायनस एक्स अपॉन 2. हे मिळालं आपल्याला कॉस ऑफ टी. म्हणजेच आपल्याला कॉस ऑफ टी जे मिळालंय ना, ती गोष्ट आपण इनवर्स मध्ये लिहायची. ती इनवर्स मध्ये कशी लिहिणार, इथं टी आहे तसं आणि हा इकडे जाणार, इज इनवर्स. हा आहे इनवर्स ट्रिग्नॉमेट्री मधला पॉईंट. हा इकडे गेला तर कसं येणार, कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 2. ह्या पद्धतीने आपण काय लिहिला, टी ची व्हॅल्यू लिहिली. आपल्याकडे टी ची व्हॅल्यू ऑलरेडी होती, काय होती, टी इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स. याऐवजी आपल्याला काय मिळाली, टी इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स 1 अपॉन 2. म्हणजे हे आपल्याला हे टी मिळालं, कशाच्या ऐवजी, ह्या ऐवजी. म्हणजेच आपल्याला गिव्हन क्वेश्चन काय आहे, वाय इक्वल टू कॉस स्क्वेअर अपॉन कॉट इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स. म्हणजे ह्या ऐवजी आपण काय पुट करणार, हे पुट करणार. म्हणजेच आपल्याला काय मिळणार बघा, वाय इक्वल टू कॉस स्क्वेअर. या कॉट इनवर्सच्या ऐवजी आपण इथं काय पुट केलं, कॉस इनवर्स पुट केलं. आता बघा, मी तुम्हाला फर्स्ट काय मेथड सांगितली होती, कॉस ऑफ. इथं जर कॉस इनवर्स ऑफ एक्स असलं तर काय मिळणार, एक्स मिळणार. आणि सेकंड आपण काय सांगितलं होतं, कॉस स्क्वेअर ऑफ एक्स कसं लिहू शकतो आपण, कॉस ऑफ एक्सचा स्क्वेअर. त्याप्रमाणे हा स्क्वेअर मी कसा लिहिणार, हा स्क्वेअर मी पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर देणार. कुठला यूज केली, मी सेकंड प्रॉपर्टी यूज केली. म्हणजे इथं कुठला केला, कॉस स्क्वेअर एक्सला मी कॉस ऑफ एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर यूज केला. आता त्यानंतर काय यूज करणार, प्रॉपर्टी फर्स्ट यूज करणार. बघा, हा कॉस आहे, हा कॉस आहे, हा आणि हा कॉस काय होतोय, इथं कट होतोय. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय मिळणार, वाय इक्वल टू अंडर रूट 1 मायनस एक्स बाय 2. कारण हा आणि हा
काय झाला, कट झाला. म्हणजेच इथं आपण काय यूज केलंय, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स, हे फर्स्ट प्रॉपर्टी यूज केली. म्हणजेच आता हे तर तुम्हाला माहिती आहे, अंडर रूटला स्क्वेअर कॅन्सल झाला तर काय मिळतो आपल्याला, 1 मायनस एक्स अपॉन 2. म्हणजे आपल्याला ह्या वायची व्हॅल्यू इथं दिला ना, त्या वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 1 मायनस एक्स अपॉन 2. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे या इथून इथंपर्यंत वायची व्हॅल्यू काढली ही इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टर मधली. आता आपण इथं डेरिव्हेटिव्ह यूज करणार आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे बघा, -1/2. कसा येणार आहे हे समजलं ना तुम्हाला, dy बाय dx. हे 1/2 इज कॉन्स्टंट आहे, -x/2. म्हणजे इथं काय येणार, हा 0 -x/2 चा डेरिव्हेटिव्ह -1/2. मग याचा आन्सर ऑप्शन ए हा करेक्ट आन्सर आला. धन्यवाद. तुम्हाला पुढचा कोणता चॅप्टर पाहिजे हे मला कमेंटमध्ये लिहून कळवा.